आखिर में ऐसा लगता है मिस्टर रॉय कि वाकई हम सब पागल थे। एक आप ही अकेले थे जिसका दिमाग सही था। सत्य वचन, सत्य वचन। किनारे पर खड़ा खड़ा मैं यही सोच रहा था कि नदी में कूदकर जिंदगी का खात्मा कर दूं कि अचानक आप पर नजर पड़ी और कान में आवाज आई कि हो न हो भोला, मालिक ने तेरी आंख को सुनकर इस महात्मा को यहाँ भेजा है। जिसने हमेशा पुलाव खाए हो उसे सूखी रोटी में कविता नजर आती है। जो गरीबी से कोसों दूर रहा हो उसे गरीबी में रोमांस नजर आता है। लेकिन कविता और रोमांस अमीरों के दिल बहलाव की चीजें हैं और सूखी रोटी उसे चबाना पड़ता है, निगलना पड़ता है, बचाना पड़ता है। गरीबी जिंदगी का एक श्राप है आनंद साहब। ये तुम्हें कब से? यही कोई 2 साल से ये हाल है। ओ, मगर तुम्हारे यहाँ आने का मकसद? छोटे भाई के पास बड़े भाई के आने में कोई मकसद हो ये तो जरूरी नहीं। पेशव्यांच्या दौलतीचा न्यायाधीश हा रामशास्त्री भरपूर पुरावा असल्याशिवाय कधीही आरोप करणार नाही. शिंदे, भोसले, मराठी राज्यातील मानकऱ्यांनो, हा पहा पुरावा. न्यायाची इज्जत राखण्यासाठी शिंद्यांच्या तरवारी रामशास्त्र्यांचंच रक्षण करतील. शाबास शिंदे. दादीच्या इज्जतीसाठी बाहेर निघालेल्या तुम्हा वीरांच्या तरवारी बेइज्जत करणाऱ्याच्या रक्ताचा घोट घेतल्याशिवाय म्यान होत नाहीत हे मी जाणतो. माझा पुरावा खोटा ठरला तर खुशाल माझ्या रक्ताचा घोट घेऊन या तरवारी म्यान करा. हो वेळच लागलाय मला. माझ्या कान आधी लागता. या सगळं मोडून टाकीन पुरा त्या घरात गेलात तर. त्या घरात जायचं नाही. इथं माझ्यासमोर जीवाच्या घराचं नाव नाही काढायचं. जर पुन्हा मी ऐकलं तर बरं नाही व्हायचं सांगून ठेवतो. रामखोरा माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. I'm extremely happy today because I just heard the news that FTII is going to have a brand new library with the name of late Mr. Gajanan Jagirdar, who was my guru. I started my acting career under him in a television show called Swami, and whatever I am today is because of him. He taught me a lot about acting, as well as he always told me to get interested behind the camera. And I think today I have started directing, that is only because of him. He was director of Film Institute, and you people are remembering him in a correct way. You are having a library by his name, and I wish you all the best, and I congratulate you on this occasion. आजचा दिवस हा खरंच विशेष आहे आणि जशी संस्थेच्या आयुष्यात जशी स्थित्यंतर येत असतात तशी स्थित्यंतर या लायब्ररीच्या बाबतीतही आहेत. आज आपण गजानन जागीरदार सरांच्या, प्रिन्सिपल जागीरदारांच्या आठवणींना आज इथे उजाळा देणार आहोत. भूपेंद्र कॅन्थोला सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आरेकर सरांचं, डॉक्टर आकाशे सरांचं स्वागत करावं. हॅलो.
श्री अशोक जागीरदार कॅन्थोला सरांना विनंती करतो की त्यांनी मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. श्री प्रकाश मगदूम सर कॅन्थोला सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचंही स्वागत करावं. आज एक विशेष मौके पर हम सब यहाँ पर उपस्थित हैं. ये जो आप FTI का लाइब्रेरी देख रहे हैं, अगर आपने इसे 6 महीने पहले देखा होता तो आप सोच सकते हैं कि कितना बड़ा इसमें परिवर्तन है. और अब जाकर 31,000 किताबों से सुसज्जित, 400 ऑडियो विजुअल रिसोर्सेज से सुसज्जित इस लाइब्रेरी में अब हमने कदम रखा है. तो आज इस लाइब्रेरी के इस शुभ अवसर पर जागीरदार साहब की 32वीं पुण्यतिथि पर हम सब यहाँ एकत्रित हैं. मैं आभारी हूँ हमारे FTI के चेयरमैन श्री ब्रिजेंद्र पाल सिंह जी का, जिनके साथ हमने चर्चा करके ये फैसला लिया कि FTI लाइब्रेरी का नाम उस व्यक्ति के नाम पर हो जो यहाँ के सबसे पहले संस्थापक प्रिंसिपल थे और जिनका मराठी हिंदी सिनेमा में निर्देशक के रूप में, अभिनेता के रूप में और पटकथा लेखक के रूप में अपनी पहचान है. और इस कार्यक्रम के मैं आप सभी का एक बार फिर स्वागत करता हूँ. थैंक यू. पहिल्या प्रथम कंथोला सरांचं FTI या संस्थेमध्ये जे कार्यरत असणारे सगळे कर्मचारी आहेत त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अनेक विविध उपक्रम कंथोला सरांच्या नेतृत्वाखाली गेली काही वर्ष चालू आहेत. काही महिन्यापूर्वी विजय तेंडुलकरांच्या नावाने एक लेखन कार्यशाळेच्या निवासस्थानाचं उद्घाटन झालं. आता हे होत आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. जहागीरदारांचं नाव घेतलं की नेहमी कसं की विष्णुपंत पागनीसांचं नाव घेतलं की तुकाराम आठवतो, तसं गजानन जहागीरदारांचं नाव घेतलं की आपल्याला चित्रपट आठवतो, तो हमखास म्हणजे रामशास्त्री. तर त्यांनी केलेला हा जो चित्रपट आहे रामशास्त्री हा अनेक अर्थानं अतिशय अभिनव चित्रपट आहे. आणि माझ्या तरुणपणामध्ये ज्या काही चित्रपटांनी प्रभाव टाकला त्यातला तो आहे. थँक्यू व्हेरी मच. मी इथलाच आहे, शेजारीच राहतो, त्यामुळे FTI मध्ये चित्रपट चोरून पूर्वी डायरेक्ट ॲक्सेस नसायचा. आम्ही PK नायरांची परवानगी काढून, सतीश बहादुरांची परवानगी काढून चोरून चित्रपट बघत आमची जी काही संवेदना होती ती चित्रपटाची विकसित झालेली आहे. त्याच्यामुळे या शहराचा फिल्म इन्स्टिट्यूट आणि नॅशनल फिल्म आर्काइव्हज दोन्ही संस्थेचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, डिरेक्टली आणि इनडायरेक्टली. डिरेक्टली फॉर द स्टुडंट्स आणि इनडायरेक्टली फॉर द अदर ॲम्बियन्स इन द सिटी. मेनी पीपल आर बेनिफिटेड, मेनी डायरेक्टर्स हॅव बेनिफिटेड, मेनी यंगस्टर्स हॅव बेनिफिटेड, इवन दो दे आर नॉट रेग्युलर स्टुडंट्स. थँक्यू. नमस्कार. पहिल्या प्रथम ही लायब्ररी इतकी सुंदर झालेली आहे. मी इथं असताना स्वरूप जे होतं आणि आत्ताचं स्वरूप हे पाहून मला फार बरं वाटलं की शिक्षण म्हटलं की आपल्याला पुस्तक डोळ्यासमोर येतं आणि करमणूक म्हटलं की सिनेमा डोळ्यासमोर येतो. आणि हे मी वारंवार सांगत आलोय आणि बहुतेक शेवटचा प्राण असेच तो करून सांगणार नाही की तुम्ही जेव्हा काहीही ऐकत असता तेव्हा तो सांगणारा तो न बोलता काय सांगतोय याच्याकडे फार बारीक लक्ष असतं. आणि ह्या लक्ष ज्यांना कळतं ते लोक उत्तम सिनेमा बनवू शकतात. जागीरदारांबद्दल तुम्ही रामशास्त्री आठवला, मला त्यांचा शेजारी आठवतो. शेजारी मध्ये फार कल्पक योजना गेली होती कामं देताना. जागीरदार आणि त्यांचा शेजारी असते आणि त्यामुळे न सांगता काय सांगावं याचं उत्तम शिक्षण त्या सिनेमाने दिलेलं आहे. बाकीचेही त्यांचे दूध का दूध पाणी का पाणी असणारे हम दोन सारखे सिनेमे पण आहे.
त्यांनी पण खूप चांगले कॅरेक्टर रोल्स केलेले आहेत. त्यांच्या नावानं ही लायब्ररी झाली आणि आपल्या प्रवासाला आणखी शुभेच्छा देतो आणि मध्ये दोन शब्द सांगतो. चित्रपट दिग्दर्शक निर्माता असं म्हटलं की राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचं काम आणि आता जे मोठं काम ते करतायत या सगळ्याची आवश्यकता आपल्याला आहेच असं नक्की जाणवतं. प्रकाश सर आज इथे आहेत, त्यांना विनंती करतो सर या निमित्ताने आपण दोन शब्द बोलावं. नमस्कार. इथं असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित मी कॅन्थोला सरांचे अभिनंदन करतो. सर्व लायब्ररी टीमचे अभिनंदन करतो की इतकी सुंदर लायब्ररी आपण निर्माण केली. गेली कित्येक वर्ष या लायब्ररीचं अस्तित्व इथं आहे, पण आत्ता आपण ज्यावेळेला प्रवेशद्वारातून आत आलो त्यावेळेला आपल्याला सर्वप्रथम जे काही नजरेस भरतं ते म्हणजे एक स्पेस. आणि कुठल्याही लायब्ररीसाठी ही अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे, कारण किती जरी आपण आधुनिकता म्हणलो किंवा डिजिटल जमाना जरी आला असं म्हटलो तरी पुस्तक हातात घेऊन वाचायची जी काही गंमत आहे किंवा मजा आहे ती मला वाटते कधीच जाणार नाही. आणि त्यामुळं हे जे काही नवीन रूप लायब्ररीचं आलं आहे तिथं मला वाटते की संस्थेतले शिक्षक आणि विद्यार्थीच नाहीत पण अजूनही बाकीचे लोक इथं या लायब्ररीकडे आकृष्ट होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तिथले जे काही स्टाफ असतात त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो आणि मला वाटतं त्यामुळं लायब्ररीमध्ये परत परत येणारे जे लोक असतात ते त्या अनुभवावरून परत येत असतात. तर मला खात्री आहे की आपल्या लायब्ररीच्या नेतृत्वाखाली इथला संपूर्ण स्टाफ जो आहे तो अतिशय चांगली सेवा देत राहील, जेणेकरून हे नवीन रूप आहे त्या नवीन रूपाकडं सर्वजण आकृष्ट होतील. शुभेच्छा. धन्यवाद सर. मगाशी आळेकर सरांनी जसा उल्लेख केला की 1965 साली जागीरदार सर प्रिन्सिपल पदाचा राजीनामा देऊन पुढच्या त्यांच्या चित्रपटीय कारकिर्दीसाठी गेले. पण काल म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अनेक जणांशी गप्पा मारल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मनात असलेले त्यांच्याबद्दलचे विचार जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला. आणि मी योगेश माथुर सरांशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की मी विद्यार्थी असताना माझी मुलाखत घ्यायला जागीरदार नव्हते, पण आमची ऍडमिशन झाल्याबरोबर ते मुंबईतून आले होते. आमच्या सर्वांबरोबर त्यांनी चहा घेतला आणि त्यांनी हे प्रॉमिस केलं होतं की मी डिरेक्शनचं वर्कशॉप घ्यायला 6 महिन्यात परत येईल. ती जशी वेळ त्यांना कळवली गेली त्यानुसार ते वर्कशॉप घ्यायला आले आणि विद्यार्थी आणि नंतर एकंदरच त्यांच्या चित्रपटीय कारकिर्दीमध्ये त्यांना पप्पा या नावाने संबोधलं जात असेल. तर ह्या पप्पांच्या वैयक्तिक आठवणी आणि त्यांच्याबद्दलचे त्यांचे विचार आज आपल्याशी शेअर करणार आहेत त्यांचे सुपुत्र अशोक जागीरदार. त्यांना मी विनंती करतो की आपण At home, one can't say that my father was a strict disciplinarian, but he was quite methodical in everything that he did. Everything had a place and everything had to be in its place. He used to be out for shooting mostly, but whenever he was at home, he was always reading or writing. He wrote the screenplays for most of his projects. It may not be known to many that a few years after leaving FTII, he was appointed as Professor Emeritus. During those years, he conducted a course for those stage actors who were looking forward to perform in the television, in front of the television cameras. As at that time, the television was coming up and flourishing, and that was the future at that time. In the end, I sincerely thank all those who have worked hard to make this event memorable. Finally, I am thankful to all of you who are here in this honor. Thank you. आज प्रिन्सिपल जागीरदारांचं नाव लायब्ररीला देणं हे औचित्यपूर्णच आहे. त्याचं कारण एक म्हणजे त्यांनी स्टॅनिस्लॉव्स्कीच्या मेथड ॲक्टिंगबद्दल एक अभिनय कसा करावा हे पुस्तक लिहिलं. त्याचं इंग्रजी नाव मला उपलब्ध होऊ शकलं नाही, पण मराठीतलं नाव हे होतं. आणि सर्वसामान्यपणे माणूस आपल्या आयुष्यात मग तो लहान असो किंवा मोठा असो एक आत्मचरित्र लिहितो, पण प्रिन्सिपल जागीरदारांनी 2 आत्मचरित्र लिहिली. पहिलं आत्मचरित्र संध्याकाळ नावाने 1971 साली प्रसिद्ध झालं
आणि त्या आत्मचरित्रात भर न घालता त्यांनी 86 साली म्हणजे 15 वर्षानंतर आपल्या करिअरमध्ये ज्या काही ॲडिशन झाल्या ते घेऊन एक इंडिपेंडंट दुसरं आत्मचरित्र लिहिलं. त्याचं नाव होतं पाऊल खुणा 1986. तर त्याच्यामुळे ह्या कारणामुळे सुद्धा आज त्यांच्या नावाचं जस्टिफिकेशन हे खूप मोठ्या प्रमाणात झालंय. त्यांचे नातू इथे उपस्थित आहेत. त्यांनी रिक्वेस्ट केली की त्यांना 1-2 आठवणी आपल्याशी शेअर करायच्या आहेत. तर मी मुकुंद जागीरदारांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. त्यांच्या आठवणी ह्या अशा होत्या आणि त्यांचे जे काही मला प्रसंग डोळ्यासमोर येतात की अतिशय उदात्त व्यक्तिमत्व, अतिशय हँडसम पर्सनॅलिटी, उर्दूवर खूप प्रभुत्व. त्यामुळे तुम्हाला असेल माहिती की त्यांनी उमराव जानमध्ये एक छोटंसं काम केलं होतं की रेखाला उर्दू कविता करेक्शन सांगतात आणि त्यांचं बनारसमध्ये शिक्षण झालं होतं आणि त्यांची उर्दूवर खूप चांगली ग्रीप पकड आणि प्रभुत्व होतं. धन्यवाद. धन्यवाद मुकुंदजी. मी लायब्ररीच्या ग्रंथपाल लायब्ररीयन अनुराधा वाजिरे यांना विनंती करतो की आपण आभार प्रकट करावेत. सर्वप्रथम तर आजचे आपले सर्व मान्यवर जागीरदार सर, आगाशे सर, पारेकर सर, मखदूम सर, मी सर्वांचे आभार मानते. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढलात आणि तुम्ही या समारंभाला आलात. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. आणि आजचा हा दिवस खरंच खूप खास आहे. म्हणजे माझ्यासाठी तर खूपच खास आहे. मला असं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं काहीतरी एक अशी भावना मनात व्यक्त होती. खरं तर ना स्वप्न पण नाही म्हणता येणार. मला असं वाटलंही नव्हतं की ही लायब्ररी इतकी सुंदर बनेल. कलेक्शन वाईज लायब्ररी आमची छान होतीच, पण हे जे सौंदर्य जे लायब्ररीला लाभलेलं आहे त्याचं श्रेय अर्थातच इंडी डिझाईन्सला तर जातच, पण त्याचबरोबर आमचे डायरेक्टर सर, उपेंद्र सर, तुमचं मार्गदर्शन, पाठक सर, धीरज सर, रबी सर, सगळ्यांनी वेळोवेळी मला इथे येऊन मार्गदर्शन केलं. आणि हे एक टीमवर्क आहे. हे कधीच लायब्ररीपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. अनेक लोकांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे. मी जर नाव एक घ्यायला लागले तर लिस्ट खूपच मोठी आहे. त्यामुळे मी सर्वांचे ज्यांचं ह्याच्यामध्ये सहभाग आहे त्या सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानते. आणि जशी आज ही लायब्ररी सुंदर झाली तसंच लवकरच आमचं नॉलेज सेंटरही सुंदर व्हावं अपेक्षा करते. धन्यवाद. ही लायब्ररी अशीच राहावी अशी आपण प्रार्थना करूया. आणि हा कार्यक्रम इथे संपून लायब्ररीची पुढचं मार्गक्रमण इथून सुरू होईल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांना एका ग्रुप फोटोसाठी त्या समोर आम्ही जो नवीन कोलाज तयार केला आहे त्याच्या इकडे याची विनंती करतो आणि त्याच्यानंतर चहापानानंतर हा कार्यक्रम संपेल. सर्व मान्यवरांचे आभार. धन्यवाद.